जाफराबाद तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रभारी तहसीलदार मंगेश साबळे यांच्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला। या घटनेत तहसीलदारांचे अपहरण करण्याचाही प्रयत्न झाला असून या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। जाफराबाद तालुक्यात अवैध वाळू उपशाच्या तक्रारीवरून प्रभारी तहसीलदार मंगेश साबळे 18 जानेवारी रोजी रात्री कारवाईसाठी निघाले होते। वरखेडा ते आरातखेडा दरम्यान त्यांनी वाळूने भरलेला टिप्पर पकडला। मात्र काही वेळातच टिप्पर मालक साईनाथ भोपळे आणि त्याचे साथीदार कारमधून आले। त्यांनी तहसीलदार आणि त्यांच्या चालकाला मारहाण करत जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला। टिप्परचा वेग ताशी 100 ते 150 किलोमीटर वाढवून तहसीलदारांना बुलढाण्याच्या दिशेने नेले आणि जीवे मारण्याची धमकी दिली। दुसऱ्या एका घटनेत महसूल अधिकारी गजानन भालके यांच्या पथकावरही देऊळझरी शिवारात वाळू उपसा करणाऱ्या जेसीबी चालकाने हल्ला करण्याचा प्रयत्न करत पळ काढला। या दोन्ही प्रकरणात शासकीय कामात अडथळा आणि अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या घटनांमुळे महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे। रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान 11:30 ते 12 वाजेच्या दरम्यान तो प्रभारी तहसीलदार मंगेश साबळे यांना आरतखेडा रस्त्यावर वरखेडा ते आरतखेडा रस्त्यावर एक वाळूने भरलेला टिप्पर मिळून आलेला होता। त्यांनी तो टिप्पर थांबवून पोलीस स्टेशनला आणण्याचं त्या ड्रायव्हरला सांगितलं होतं, परंतु त्या टिप्परचा मालक साईनाथ श्रीराम भोपळे यांनी त्या ठिकाणी येऊन त्याच्या साथीदारासह शुभम ठेंग, दीपक डोळे यांच्यासह येऊन ते टिप्पर पोलीस स्टेशनला न आणता त्यांच्यासोबत वादविवाद घालून त्यांना टिप्परमधून उतरवून त्यांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणून ते टिप्पर घेऊन पळून गेलेले आहेत। या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून यामध्ये आरोपी साईनाथ श्रीरंग भोपळे, शुभम ठेंग, दीपक डोळे आणि टिप्परचा चालक आणि आणखी 7 ते 8 अनोळखी इसम ज्यांनी तेथे तहसीलदार साहेबांसमोर येऊन त्यांना त्यांच्या कर्तव्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, अशा व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आमच्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महादेव चव्हाण करत आहे। आरोपींना अटक झाली? आरोपींना अटक नाही झाली, आणखी आरोपीचा शोध चालू आहे। NTV न्यूज मराठी, जालना।